काय हा ते राजेशाही टीमचं जे बॅनर आहेत ना त्या बॅनरला जर चेंडू लागला डायरेक्ट तर अख्ख्या टीमला 1 दिवसाचा फ्री स्टे राजेशाही गोल्डन रिसॉर्ट यांच्याकडून दिला जाईल. आता एक काम करायचं बॅटरने, एकतर कॉमेंट्री बॉक्स नाहीतर ते बॅनर याकडेच चेंडू खेळायचा. धन्यवाद. ओटू कॉम्बॉक्स प्रशांत आदवडे सर धन्यवाद. निलेश धमिष्टे यांचं विशेष आभार. त्याचबरोबर रुपेश धमिष्टे देखील इथे आले, त्यांचा देखील विशेष आभार. ओटू कॉम्बॉक्स धन्यवाद. लाईव्हला माहिती ना तसं देत नाही मी, तसं काय बोलत नाही मी तसं. थैंक यू शैलेश. सभी दर्शकों का खिलाड़ी का स्वागत है. प्रारंभिक बल्लेबाज मैदान के अंदर पहुंच चुके हैं. संविधान ग्रुप टीमचा एक एक्स्ट्रा खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवा. संविधान ग्रुप पुणे पोलीस बॉयज चंद्रशेखर मोरे यांचा संघ आहे, तर मातोश्री इलेव्हन नितीन अल्लाट. स्पर्धेचे शिल्पकार अनिल भाऊ भूमकर, अमरदादा खेडेकर. शानदार आयोजन आहे. संदीप कदम आता दाखल झालेले आहेत या स्पर्धेचे. आपण कोर कमिटीमध्ये महेश शिंदे, संदीप कदम सर, मयूर करंडे, हर्षवर्धन साखळे, अजय कदम, यश बेलदरे, अजित गायकवाड, शेखर रायकर, हेमंत उद्देकर, विनोद फावडे, ऋषिकेश लोहकरे, संकेत गावटे, बुवाभाऊ पाटील, कुणाल डोळस, युवराज झगडे, रणजित सिंग जगताप, शैलेश निवंगणे, महेश पायगुडे, मयूर डिले, विजय शेठ, विजय शेळके, संग्राम पोकळे, ओंकार पोकळे, संतोष अणमगर, निखिल संकपाळ, प्रवीण उभे, जितेंद्र उरेचा. अतिशय शानदार असं आयोजन आहे संपूर्ण स्पर्धेचं. आणि जेव्हा पहिली बरी स्पर्धा असते ना तेव्हा त्याची उत्सुकता असते, ती कशी असणार आहे, काय काय त्यामध्ये समावेश असणार आहे. बॅटरी डॉट AI प्रेसिडेंट खडकवासला प्रीमियर लीग 2026 उस्मान मैदानावरती दाखल झालाय. उत्कंठा आहे की तो आता कशा प्रकारे बॅटिंग करेल. मागचे 2 वर्ष त्याने संघर्ष केला, परंतु या मोसमामध्ये त्याची बॅट तळपते आहे. शानदार बॅटिंग त्याने केले. उस्मान पटेल और गेंदबाजी करने के लिए संकेत पाटिल. मैंडेटरी पावर प्ले का ओवर है आपके लिए. 6 ओवर के लिए 30 मिनट का समय दिया गया. अगर 25 मिनट का समय है. 5 ओवर का ये मुकाबला है. ओपन आप में थोड़ा सा बदलाव किया गया. खड़गवासला प्रीमियर लीग के लिए 6 ओवर का मैच था, अभी 5 ओवर का मुकाबला है. तो 25 मिनट आपको दिए गए हैं और 25 मिनट में आपको वो 5 ओवर पूरे करने. अगर आप 5 ओवर पूरे नहीं करते तो दोस्तों आपका एक खिलाड़ी जो है ना बॉडी से सीधा दायरे के अंदर आएगा. अगर 30 मिनट का समय लेते तो 2 खिलाड़ी दायरे के अंदर आएंगे. संकेत पाटिल पर गेंद को खेला गया. बॉडी गेंद पर जब तक गेंद को फील करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने एक रन से एक बार फिर कन्वर्ट किया. डबल पर 2 रनों के साथ उस्मान का खाता खुला. उस्मान पटेल 2 स्कोर टीम का 2 रन बगैर किसी नुकसान के. 2 ओवर का पावर प्ले रहेगा. बहुत ही शानदार खेल देखने का मौका मिलेगा. संकेत पाटिल फ्रंटलाइन गेंदबाज है, दूर वाली एंड से गेंदबाजी कर रहे हैं. ओ जबरदस्त स्ट्रोक स्वीप किया. स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर. उस्मान इनका नाम. गेंदबाज को दिखाते आसमान. उस खिलाड़ी का नाम है उस्मान. गेंद बाउंड्री के बाद 6 रन. उस्मान इस वक्त स्ट्राइकर बगैर किसी नुकसान के. रिवर्स स्वीप पलटी पलटी देख घुमा के गेंद 1 बाउंस बाउंड्री के बाद 4 रन. लाजवाब बल्लेबाजी. आस्था बिल्कुल दमदार चौका.
था ऑन साइड पर। उसके बाद में ये शॉट रत्नात्मक तरीके से गेंद को खेला गया था, गेंद बाउंड्री लाइन के बाहर चली गई। शानदार बल्लेबाजी, रत्नात्मक बल्लेबाजी करते हुए बैटर उस्मान पटेल, गेंदबाजी कर रहे गेंदबाज संकेत पाटिल और मैंडेटरी पावर प्ले का ओवर है। शानदार बल्लेबाजी का प्रदर्शन अभी तक उस्मान द्वारा। उसके बाद में बदला लिया, बैटरी डॉट ए विकेट संकेत पाटिल जिन्होंने उस्मान का विकेट लिया है, पहले विकेट का बदल। ट्री 9702 440 ब्लॅक कलरची गाडी आहे, ती योग्य ठिकाणी पार करा प्लीज। सचिन ढवळे सर अभिनंदन। प्रहार प्रीमियर लीग त्याचबरोबर जर आता कॅरसाठी बक्षीस लावायचं असेल तर 100 200 300 अजिबात नाही, 500च्या पेक्षा जास्त रक्कम असली पाहिजे। सर लय तिकडे गेले का? हा लय तिकडे गेले, या थोडं। इंपॉर्टेंट मुकाबला नए बैटर आए, बल्लेबाजी करने का निखिल पारवे, स्कोर 12 रन 1 विकेट के नुकसान पर। संकेत पाटिल गेंदबाजी कर रहे हैं, क्रुशियल मुकाबला, शानदार आयोजन इस प्रतियोगिता का। कड़क मस्टर प्रीमियर लीग 2025-26 गति परिवर्तन किया गया था, बहुत अच्छी गेंद, सुंदर गेंदबाजी, हमला जरूर किया उस्मान ने, लेकिन उसके बाद में संकेत ने विकेट लिया है। पहली गेंद पर डबल, दूसरी गेंद पर छक्का था, उसके बाद में चौका, विकेट और ये पांच गेंदों का खेल हुआ है। कमाल का ये टूर्नामेंट, सिंहगढ़ का खूबसूरत ग्राउंड, टेनिस के डॉट इन पर ये प्रतियोगिता आप देख रहे हैं। संकेत पाटिल गेंदबाजी कर रहे हैं, मंचर पर खेलना चाहते थे, ऑफ टाइम के बाहर आए, सफल होकर गेंद को खेलना चाह रहे थे, लेकिन गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है। टप्पा खाती गेंद नीचे शरीर पर लगी है, वहीं पर लुढ़की और पहले ओवर का खेल समाप्त हुआ। सफल ओवर संकेत पाटिल का आफ्टर कंप्लीशन ऑफ 1 ओवर, स्कोर 12 पर 1। वेलकम बैक सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है। आप देख रहे हैं खड़क मस्टर प्रीमियर लीग 2025-26 आज ग्रँड फिनाले है। त्या स्पर्धेचे जे आमचे प्रायोजक आहेत, ज्यामध्ये रुपेश भाऊ दमिष्टे, राजेश भाऊ पोकळे, संदीप भाऊ पोकळे, अनिताई पोकळे, कैलास भाऊ येवले, कुलदीप चरबड, हर्षल झगडे, अविनाश शेठ चरबड, ऋषिकेश शेठ जाधव, अमरदादा खेडेकर, योगेश भाऊ दांगट, खंडू नवले, सचिन बाबर, विशाल भाऊ कदम, शुभदादा काळेल, दीपक नागपुरे, रोहिदास पासेलकर, शुभदादा काळेल, विशेष करून ओपन गटाकरता जी सायकल आपण बघू शकता, उमेश दादा शिंदे, थँक्यू सो मच। सर्व प्रायोजकांचे मनापासून धन्यवाद। महत्त्वाचा सामना मैदानावरती, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 12-1। विश्वजीत गरुड़ के ऊपर भी सबकी निगाह रहेगी, बहुत ही महत्वपूर्ण खिलाड़ी है निखिल पारवे, इंपॉर्टेंट खिलाड़ी। स्ट्राइकर रन पर विश्वजीत गरुड़, गेंदबाजी में परिवर्तन असद चौधरी, जिन्होंने कल बहुत अच्छा प्रदर्शन किया था। बैकफुट चले गए, हवा पे गेंद, पॉइंट पर खिलाड़ी है, पॉइंट और गली के बीच गेंद आई है और बाल बचे बल्लेबाज विश्वजीत गरुड़। एक एकेडमी चलाते हैं, तकनीक इनके पास बहुत अच्छी है, डगआउट में तालियां बज रही है। असद चौधरी, कालचा दिवस आपण बघितला तर असद चौधरीने गाजवला आणि काल तो कालच्या दिवसाचा मानकरी ठरलाय। प्लेयर ऑफ द डेचा पुरस्कार त्याला या ठिकाणी मिळालाय, त्यामुळे त्याची गोलंदाजी अफलातून आहे। दुसऱ्या बाजूला विश्वजीत गरुड़, एक अकॅडमी चालवणारा हा युवा खेळाडू मैदानात। निखिल पारवे, तो देखील महत्वाचा खेळाडू आहे। ओ फॉलिंग स्वीप करायचा, त्याच्या डॉट बॅट मध्ये संपर्क नाहीये, धाव मिळणार नाहीये। एकच या ठिकाणी उत्तर आहे असद चौधरीकडे, तो लेंथ खूप चांगली ठेवतो, चेंडूमध्ये व्हेरिएशन मध्ये खूप चांगली गोलंदाजी, 2 मीटर 4 मीटर 6 मीटर मध्ये गोलंदाजी करत असताना आणि कंट्रोल चांगला है, अनुशासन के साथ गेंदबाजी कर रहे हैं असद चौधरी। बहुत इंपॉर्टेंट मुकाबला फिलहाल टेनिस क्रिकेट .in पर आप देख रहे हैं, खड़क मस्टर प्रीमियर लीग 2025-26।
अनिल भाऊ भूमकर टूर्नामेंट के आयोजन करता। फुल टॉस गेंद ऑन साइड पर खेल दिया, मिस स्ट्रोक है, गेंद के नीचे ओ ये तो आसान कैसा लड्डू छोड़ दिया है आकाश झा और टीवी अंपायर भी बिजी हो जाएंगे। क्या ये गेंद बीमर थी वो देखा जाएगा। अक्षय निर्मल आपका डिसीजन बहुत इंपॉर्टंट है। आदरणीय सागरदादा भिंताडे साहेबांचं शुभागमन या ठिकाणी होतंय। मी त्याला विनंती करेन आपण व्यासपीठावरती यायचे। 14 रन 1 विकेट के नुकसान पर सागरदादा भिंताडे आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे। संजय भालेराव टीव्ही अंपायरच्या दिशेने गेलेत, कुछ देर के लिए खेल रुका हुआ। इट्स नो बॉल खड़क मसला प्रीमियर लीग 2025-26 पिक्चर है सुपर हिट। संजय भालेराव अब इशारा करेंगे, अगली गेंद फ्री हिट दे घुमा के खेलने का मौका मिलेगा। निखिल पारबे जिनके ऊपर दारोदार है, विश्वजीत करोड़ 3 पर बल्लेबाजी कर रहे हैं। असद चौधरी का बहुत ही महत्वपूर्ण ओवर है। मैंडेटरी पावर प्ले में आपको पावरफुल बल्लेबाजी पर करना भी आना चाहिए। ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, ज्यादा सफल हुए थे बॉल रिलीज करने से पहले। असद चौधरी साहब को टेलीग्राम मिल गया, बहुत अच्छी गेंद थी, टप्पा खाते थोड़ा ऑफ स्टंप के बाहर चली गई। शानदार गेंदबाजी, असरदार गेंदबाजी असद चौधरी द्वारा। 16 रन 1 विकेट के नुकसान पर दूसरा ओवर प्रगति पर है। इसी रफ्तार के साथ आप चलते रहे तो अनुमानित स्कोर 53 तक जा सकता है। करंट रन रेट 10.67 का है। विंडिंग प्राइस टिप गली पॉइंट इस टक कवर लॉन्ग ऑफ ऑफसाइड पर 5 खिलाड़ी तैनात। इस बार खेलने की कोई कोशिश नहीं है। व्हाइट बॉल का इशारा संजय भालेराव, बढ़िया अंपायरिंग रही है। अजय अवले, संजय भालेराव, अक्षय निर्मल, असद चौधरी का ये ओवर 3 गेंदों में 5 रन। रफ्तार रनों की अगर देखें तो बहुत बेहतर है, इससे बेहतर करने की कोशिश वो करेंगे। दमकम दिखाने का प्रयास है। पारबेक रिदम के साथ गेंदबाजी करना पसंद करते हैं असद चौधरी। 10-15 कदमों का बॉलिंग मार्क है। मिड ऑन और मिड ऑफ दारी के अंदर, ऑन साइड पर मिड विकेट बाउंड्री की तरफ, स्क्वायर लेग दारी के अंदर और फाइन लेग। टपकाते उछालता, काफी ऑफ टाइम के बाहर गेंद और व्हाइट बॉल का इशारा। इसी के साथ स्कोर में बढ़ोतरी। 18 रन 1 विकेट के नुकसान पर आज के दिन का अहम मुकाबला आप देख रहे हैं ओपन हाफ में और रिव्यू लिया गया। टप्पा खाते उछालता, काफी ऑफ टर्म के बाहर वाली गेंद और गेंदबाज को लगता है कि ये अच्छी गेंद होनी चाहिए। अंपायर को बिल्कुल उनके आंखों से एक इशारा किया गया कि ये व्हाइट बॉल है। चैलेंज किया गया, डीआरएस का इस्तेमाल। असद चौधरी इंपॉर्टेंट ओवर है। इस ओवर में कोई बड़ा स्ट्रोक नहीं है। 18 रन 1 विकेट के नुकसान पर दूसरा ओवर प्रगती पर है। शानदार आयोजन। आमचे सर्व जे प्रायोजक आहेत त्यांचे देखील मनापासून धन्यवाद। आयोजकाने देखील पहिल्याच पर्वामध्ये शानदार आयोजन करत असताना सगळ्यांची अपेक्षा वाढवली। पुण्यनगरीमधील एक मानाची प्रतिष्ठेची लाख मोलाची स्पर्धा सध्या आपण tenniscricket.in वरती पाहताय। असद चौधरीचे षटक आहे। टीव्ही अंपायर पंचांचा निर्णय, डिसिजन पेंडिंग। इट्स अ व्हाइट बॉल। रिव्यू आपण घेतला होता तो अनसक्सेसफुल झाला, याचा अर्थ आता तुम्हाला रिव्यू रिटेन करता येणार नाहीये। असद चौधरी अपने बॉलिंग मार पर 18 पर 1 ओवर दूसरा प्रगति पर है। अब प्रोजेक्ट स्कोर दिखाई दे रहा है 60 रन। पैरों पर गेंद थी, सफल हुए थे, गेंद को खेल दिया स्क्वायर लेग और फाइन लेग के बीच। 2 रन लेने का अवसर। 2 रनों के साथ स्कोर बोर्ड में एक बार फिर बढ़ोतरी होती हुई। रन संख्या फिलहाल 20 रन 1 विकेट के नुकसान पर। दूसरा ओवर है और 2 गेंदों का खेलाना बाकी है। इस ओवर में 4 गेंदों में 6 रन असद चौधरी ने खर्च किए। बहुत ही बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं। पुल इन एक बार फिर वो 2 मीटर का इस्तेमाल। गोल्डन स्पॉट पर गेंदबाजी, गेंद को बिल्कुल वो थोड़ा बाहर की तरफ लेके जा रहे हैं। अच्छी गेंदबाजी, बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन असद चौधरी द्वारा। उल्टा स्क्वायर पर खेल दिया, मिड विकेट पर बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात है। ज्यादा फायदा नहीं उठा पाए बैटर। अब जाकर तालियां बज रही है, तालियों की आवाज, भोपू का आवाज। सिंहगढ़ का खूबसूरत ग्राउंड, सिंहगढ़ के इस खूबसूरत ग्राउंड पर खड़कवासला प्रीमियर लीग पहला संस्करण अनिल भाऊ भूमकर, अमरदादा खेड़ेकर टूर्नामेंट के आयोजन करता है। विश्वजीत करोड़ 3 पर खेल रहे हैं। ओवर की बात करें तो ये दूसरा ओवर, आखिरी गेंद शेष असद चौधरी। बढ़िया लाइन, फुल लेन, ब्रोकल में गेंदबाजी।
तुमच्यात बाकी भाषेत सांगायचं झालं तर बुंद्यात टाकलेला चेंडू, शेवटचा चेंडू डॉट, 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा का धावा 21-1. महेश शिंदे दादांची चर्चा होते त्यांच्या चषकाची. महेश शिंदे दादांची चर्चा होते त्यांच्या चषकाची. मयूर करंडे साथीला विकीर नाही त्याला कशाची. होतो या क्रिकेटचा जल्लोष भारी आज ओला खाते का. होतो या क्रिकेटचा जल्लोष भारी आज ओला खाते का. अरे गली मोहल्ले का खिलाड़ी अब टीवी पर आने लगा है और टेनिस क्रिकेट का खेल सारी दुनिया में छाने लगा है. कड़क मसला प्रीमियर लीग 2025 की अद्भुत कहानी आप देख रहे हैं टेनिस क्रिकेट.in पर. मुकाबला बहुत महत्वपूर्ण. संविधान ग्रुप पुणे पुलिस बॉयज बनाम मातोश्री 11. नितिन अल्लाट टीम के ओनर हैं और संविधान ग्रुप पुणे पुलिस बॉयज चंद्रशेखर मोरे. आफ्टर कंप्लीशन ऑफ 2 ओवर स्कोर 21-1. 25 मिनट का समय आपको दिया गया. प्रसन्ना पाटिल इस वक्त गेंदबाजी करने के लिए तैयार. तेज तर्रार गेंदबाजी, ऑफ के बाहर गेंद इस बार पॉइंट क्षेत्र में खेलना चाहते थे बल्लेबाजों के किनारा लगा और गेंद चली गई गली की तरफ. गली पर खिलाड़ी तैनात है. गेंद को फील्ड किया गया लेकिन तब तक समय था दोनों बल्लेबाजों के पास 1 रन लेने के लिए. सिंगल के साथ स्कोर में बढ़ोतरी 22 रन 1 विकेट के नुकसान पर. संविधान ग्रुप पुणे पुलिस बॉयज मातोश्री की तरफ से प्रसन्ना गेंदबाजी कर रहे हैं. बल्लेबाज की बात करें तो विश्वजीत 3 पर बल्लेबाजी कर रहे हैं, निखिल पारवे 2 पर. निखिल पारवे ने 6 गेंदों का सामना किया है. वैसे ये कैसे खिलाड़ी है तो स्कोरबोर्ड को लगातार बिजी रखते, लेकिन आज बात के रखा गया गेंदबाजों ने. पिछला ओवर असद का असरदार रहा. शानदार गेंदबाजी इन्होंने की है. अब जाकर लेफ्ट हैंडर बल्लेबाज विश्वजीत गरुड़ 4 गेंदों में 3 रन. अब जब लिमिटेड ओवर का मैच खेल रहे हैं ना तो आपका स्ट्राइक रेट बेहतर होना चाहिए. बेहतरीन टाइमिंग इस कवर की तरफ. क्लासिकल कवर ड्राइव. बल्लेबाज विश्वजीत गरुड़ ऑफ के बाहर फुल रन गेंद थी, जल्दी भाप लिया था, पढ़ लिया था, सफल हुए थे. फॉलो करने की कोशिश प्रसन्ना द्वारा. दर्शनीय स्ट्रोक बल्लेबाज विश्वजीत गरुड़ का. स्कोर विश्वजीत गरुड़ की अगर बात करें तो 4 है. टीम का स्कोर 23 रन 1 विकेट के नुकसान पर. निखिल पारवे जिनका जो स्ट्राइक रेट है वो इतना अच्छा नहीं है. प्रसन्ना बेहतरीन टाइमिंग, गेंद को खेलते हैं लॉन्ग ऑन पर. थोड़ा ऑफ के बाहर रखते हुए गेंदबाज प्रसन्ना इस सिंगल के साथ स्कोर में बढ़ोतरी 24 रन 1 विकेट के नुकसान पर. और तीसरा ओवर प्रगति पर है. 5 ओवर का यह मुकाबला तो 5 ओवर में कम से कम आपको वो 50 के ऊपर रन बनाने पड़ेंगे. प्रसन्न के इस ओवर में 3 गेंदों में 3 रन. नबीतुल्ली गेंदबाजी कर रहे हैं. ऑन साइड पर पूरी शॉट खेलना चाहते थे, देखो बाकी खेलने की कोशिश जरूर की लेकिन टाइमिंग प्रॉपर नहीं कर पाए विश्वजीत गरुड़. गेंद चली गई स्क्वायर की तरफ. खिलाड़ी तैनात थे. जब तक ये गेंद को फील करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया. पहले 4 गेंदों में 4 रन. ये 5वीं गेंद बहुत इंपॉर्टेंट है. क्या निखिल पारवे यहाँ से गेयर चेंज करेंगे? 3 ओवर के अंदर 7 गेंदों का सामना किया. संविधान ग्रुप पुणे पुलिस बॉयज 25-1. तीसरा ओवर प्रगति पर. ऑनसाइड पर खेलना चाहते थे, विकेट के सामने पाएंगे. बैटरी डॉट या विकेट. प्रसन्ना ने दिल खुश कर दिया है. बहुत महत्वपूर्ण सफलता. दूसरे विकेट का पतन. इंपॉर्टेंट सफलता मिली है. एक्शन रिप्ले टेनिस क्रिकेट.in पर देखिए जिस तरह से गेंदबाजी और प्रसन्ना की तेज तर्रार गेंदबाजी करना पसंद करते हैं. गति के ऊपर होके सवार प्रसन्ना ने किया अपोनेंट टीम के बल्लेबाज का शिकार. निखिल पारवे बैक टू द पेवेलियन. प्रसन्ना के इस ओवर में 4 सिंगल और एक बहुत ही महत्वपूर्ण विकेट. टूर्नामेंट के आयोजन करता अनिल भाऊ भूमकर, अमरदादा खेड़ेकर. शानदार आयोजन. बैटरी डॉट एआई प्रेजेंट खड़क मसला प्रीमियर लीग 2025-26 सीजन 1. प्रसन्ना बहुत ही बढ़िया गेंदबाजी इस वक्त करते हुए. आकाश में सफेद बादल, धूप गिर चुकी है. सिंहगढ़ का खूबसूरत ग्राउंड, प्रसन्न माहौल बीच मैदान पर और प्रसन्ना की लाजवाब गेंदबाजी. स्कोर की बात करें तो रन संख्या फिलहाल 25, 2 विकेट के नुकसान पर. शुभम गीते न्यू बैटर.
और सर पर खेलना चाहते थे, ले कटर गेंद टप्पा खाते बिल्कुल गेंद हरकत करते भी लहराती भी विकेट कीपर की तरफ चली गई है। प्रसन्न के इस ओवर में 4 रन, एक बहुत महत्वपूर्ण विकेट, 3 ओवर का खेल समाप्त, 25 रन 2 विकेट के नुकसान पर। शानदार आयोजन, बिल्कुल इसमें कोई संदेह नहीं है। बक्षिसांची खैरात करणारी स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतो आहे। स्पर्धेचे शिल्पकार, स्पर्धेचे उद्घाते सुप्रसिद्ध उद्योजक अनिल भाऊ भूमकर, प्रसिद्ध उद्योजक अमरदादा खेडेकर, संदीप कदम सर, महेश शिंदे, मयूर करंडे, हर्षवर्धन सांगळे, अजय कदम, यश बिलदरे, अजित गायकवाड, रोहनदादा करजकर, अमर निवंगणे, ओंकार शिंदे, मनोज मांजरे, हेमंत उतेकर, शेखर रायकर, विनोद पावडे, ऋषिकेश लोहकरे, संकेत कावटे, भाऊ पाटील, युवराज जगडे, कुणाल डोळस, रणजित सिंग जगताप, शैलेश निवंगणे, महेश पायगुडे, मयूर डिले, संग्राम पोकळे, विजय शेळके, ओंकार पोकळे, संतोष अणमगर, प्रवीण उभे, जितेंद्र उणेचा। शानदार आयोजन या संपूर्ण स्पर्धेचं। पहिली स्पर्धा अर्थात पहिलं पाऊल या ठिकाणी टाकलंय आणि पहिल्या पर्वाचा जर विचार केला तर अतिशय दर्जेदार खेळ आहे आणि त्याचबरोबर दर्जेदार आयोजन या संपूर्ण स्पर्धेमध्ये। Completion of 2 over now score 25-2. Vishwajit Garud playing on 5. New batter Shubham Gite. आर्यन अपनी बॉलिंग पर तैयार है, बढ़िया प्रदर्शन आर्यन का रहा है। अब यहाँ से वो बड़े स्ट्रोक चाहिए और अच्छा ड्राइवर वही होता है ना जो सही समय पर गियर चेंज करता है। 25-2 चौथे ओवर की कहानी। कॉम्बॉक्सिंग से गेंदबाजी जरूर हो जाएगी। ऑन सेट पर लॉन्ग आउट मिड विकेट, एक खिलाड़ी स्क्वायर लेग पर है। अब जाकर फील्डिंग में थोड़ी तब्दीली हो जाएगी। जिस तरह से लेफ्ट हैंडर बल्लेबाजी कर रहे हैं तो डीप स्ट्राइक कवर और लॉन्ग ऑफ बॉडी रन पर और 3 खिलाड़ी दायरे के अंदर है। बैकवर्ड चले गए, शॉट पे गेंद को किया हुक और गेंद बॉडी रन के बाहर। शॉट है चाबुक, विश्वजीत गरुड़ को लगी है रनों की भूख। बल्लेबाजी जापुक जोपुक जापुक जोपुक। विलकॉम स्ट्रोक, शानदार स्ट्रोक था बल्लेबाज विश्वजीत गरुड़ का। इंपॉर्टेंट मुकाबला है, काफी सारे दर्शक ये टूर्नामेंट देख रहे हैं। विश्वजीत गरुड़ सिक्सर के साथ अपने इरादे को स्पष्ट किया। शॉर्ट पेस गेंद थी और हाफ ट्रैकर गेंद पर हमला किया गया। बहुत ही जबरदस्त स्ट्रोक हवाई फायर करते हुए विश्वजीत गरुड़। इस प्लेइंग ऑन 11 स्कोर 31-2। आर्यन की अगली गेंद, इस बार भी उसी तरह का स्ट्रोक खेलने का प्रयास, ये इनका पसंदीदा स्ट्रोक है। डायरेक्ट करने की कोशिश की है शुरू शिकार करना चाहते, थोड़ी खराब। ओ ये क्या कर रहे हैं अमर भाई, ढूंढो रे साजना, गेंद के साथ खेल रहे हैं और इसका फायदा जो है ना बल्लेबाजों ने उठाया। चौथा ओवर प्रगति पर है। स्कोर की बात करें तो रन संख्या 33 रन 2 विकेट के नुकसान पर विश्वजीत गरुड़ खेल रहे 13 पर। बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला। इस ओवर की बात करें तो आर्यन के खिलाफ अभी तक 8 रन। बेहतरीन बल्लेबाजी विश्वजीत गरुड़ 13 पर खेल रहे। शुभम गीते के ऊपर दारोमदार। आज के दिन का ओपन हाफ का ये पहला मुकाबला, सेमीफाइनल का मैच मातोश्री 11 संविधान ग्रुप। उसके बाद में धीरेन्द्र भाई शाह स्पोर्ट फाउंडेशन और विघ्नेश्वर श्री गणेश आंबेगा एनबी। आपको टॉस के लिए तैयार रहना है। खूबसूरत स्ट्रोक, बेहतरीन टाइमिंग, गेंद बॉलर की तरफ, चौका या छक्का, बल्लेबाज का इरादा है पक्का और ये लगा आस्था बिटकॉइन चौका। बैटर विश्वजीत गरुड़ सीधे बल्ले से गेंद को खेल दिया था बॉलर के सर के ऊपर से। लॉक ऑन और लॉक ऑफ के पास कोई मौका नहीं था। गेंद गोली के रफ्तार के साथ बॉडी रन के बाहर चली गई चारों रन। शॉट पिच गेंद, ये पसंदीदा स्ट्रोक है, सीधे से शॉट है, बहुत ही जबरदस्त स्ट्रोक। बंदे में है दम, इन्होंने दिखाया अपना दमखम। इट्स मैक्सिमम आस्था बिल्कुल सिक्सर। What a shot! सीधे
एवरेज शॉट है बल्लेबाज विश्वजित गरुड का, डीप इन द क्रीज जाते हैं और दिये घुमा के खेळते हैं. संघर्षातून यशाकडे गरुड झेप घेणारा खेळाडू म्हणजे विश्वजित गरुड मैदानावरती आहे. तो पोहोचला 23 वरती, धावसंख्या 43 ला 2. या ठिकाणी वेळ देखील तुम्हाला सांगणार होतो अत्यंत महत्वाची आहे. बॅटरी डॉट AI प्रेजेंट खड़गपुसला प्रीमियर लीग का 2025-26 आपके पास समय बचा हुआ है 6 मिनट का. और गेंदों की बात करें तो ये 14 ओवर है, 8 गेंदों का खेल शेष. PUT पर बैटिंग बाय विश्वजित गरुड़, स्कोर ऑफ 43/2. मिस टाइम चौका या गेम अभी जाएगी गेंद. डोंट बी वायलेंट, बी साइलेंट एंड शो योर टैलेंट. इट्स आस्था बिलकॉम सिक्सर. खेडेकर स्पोर्ट्स टीम आहे त्यांची. अमरदादा खेडेकर स्पोर्ट्स मोठी संधी. विश्वजित खेळाडू मैदानावरती आहे. जबरदस्त कामगिरी केली विश्वजितने. प्रचंड अपने बॉलिंग मापा तैयार. स्कोर 49/2. 4 ओवर का बाकी समय 55/2. इस तरह गेंद काफी ऑफ स्टंप के बाहर. व्हाइट बॉल का इशारा. शानदार बल्लेबाजी मैदान के अंदर. विश्वजित गरुड़ ने 35 रन बनाए, 12 गेंदों का सामना किया. लाजवाब बल्लेबाजी कर रहे. प्रसन्न के ये ओवर बहुत महत्वपूर्ण. पहले ओवर में केवल 4 रन. अब जाकर ये निर्णायक ओवर है. आने वाला मैच धीरेन्द्र भाई शाह स्पोर्ट फाउंडेशन, वेंकटेश्वर श्री गणेश आंबेगाव NB टॉस के लिए तैयार है. प्रसन्न आपने बॉलिंग पर तैयार. शुभम गीते ऑन स्ट्राइक. ऑन सेट पर खेल दिया. लॉन्गर पर खिलाड़ी तैनात है. 1 रन देने का मौका. इस सिंगल के साथ स्कोर में बढ़ोतरी. अब तक 56. अब फिलहाल 57/2. ओवर की बात करें तो ये बहुत महत्वपूर्ण ओवर है. निर्णायक ओवर का खेल. अनुमानित स्कोर दिखाई दे रहा 68. बैटरी डॉट AI प्रेजेंट खड़गपुसला प्रीमियर लीग 2025-26 गेंदबाजी करे प्रसन्न. विश्वजित इस वक्त 35 पर खेल रहे. 12 गेंदों का सामना किया. डीप इन द क्रीज जाके बहुत बढ़िया बल्लेबाजी. फ्रंट फुट पर बहुत ही शानदार बल्लेबाजी रही है विश्वजित गरुड़ द्वारा. कमाल का प्रदर्शन अभी तक इस प्रतियोगिता में विश्वजित गरुड़ का. ओहो काय फटके सजवलंय. जबरदस्त जबरदस्त दमगम. तोच दरारा, तोच रुबाब, 30 दहशत या ओव्हर मध्ये पुन्हा एकदा आपण पाहू शकता विश्वजित गरुडची दहशत आणि 30 हुकमत बघायला मिळते. काय बॅटिंग करतोय. 3 षटकांसाठी त्याला पारितोषिक मगाशी लागलेलं आहे. 4 जणांची फॅमिली स्टे त्याच्यासाठी असतात. आणि आता विश्वजित गरुडनं 4 षटकार ठोकलेत. जर त्यानं 6 या ठिकाणी ठोकले तर पूर्ण टीम साठी राजशाही गोल्डन रिसॉर्टच्या माध्यमातून 1 दिवसाचा स्टे असणार आहे. प्रसन्न गेंद बाउंड्री की तरफ 4 रन मिलने चाहिए. गेंद बाउंड्री के बाहर. लेग बाय का इशारा. आस्था बिलकॉम चौका. विश्वजित गरुड़ 41 पर खेल रहे. 14 गेंदों का सामना किया. स्कोर की बात करते हो 67/2. अर्धशतक के बहुत करीब है. 9 रनों की जरूरत है और आपके पास गेंदे कितने. 3 गेंदों का खेल अभी भी आना बाकी है और आपके पास 1 मिनट का समय बचा हुआ है. 1 मिनट तुमच्याकडे शिल्लक है. ऑन साइड की तरफ गेंद को खेल दिया है. गेंद के नीचे खिलाड़ी छोड़ दिया कैच. 1 रन मुकम्मल. दूसरे के लिए वापस आना चाह रहे हैं और भाग रहे विश्वजित गरुड़. शानदार बल्लेबाजी. तमाम प्रेक्षकांना एकदा विनंती आहे, मैदानावरती विश्वजित गरुड़ नावाचं वादळ घोंगावतंय. त्याची बॅटिंग तुम्हाला आवडली असेल ना तर एकदा मनापासून टाळ्या ठोका. टाळ्याचा गजर होऊन जाऊ द्या. काय बॅटिंग केले. उंची लहान आहे. 43 वरती खेळतोय. 15 चेंडूमध्ये 69 ला 2 स्थिती आहे मैदानावरती. दर्जेदार मॅच. संविधान ग्रुप पुणे पोलीस बॉयज चंद्रशेखर मोरे यांचा संघ मैदानावरती. काय कडक बॅटिंग केले. काय कडक बॅटिंग केले.
तुमची वेळ समाप्त झाली टाइम तुमचं संपलंय 5 षटकाचा सामना 25 मिनिटांची वेळ तुम्हाला दिली गेली होती वेळ समाप्त झाली त्यामुळे आता इस्ट्राकवरचा क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये येतोय संधी असेल विश्वजित गरुडला अर्धशतक ठोकड्या करता तर एचएच वरती खेळतोय 3 नंतर बॅटिंग त्याने केली प्रसन्न गोलंदाजी मार्क वरती फटका तर चांगला खेळलाय खतरनाक षटकार भल्या भल्यांची उडवून झोप आयोजन केलंय कडक ए चारी बाजूला गाजते खडक वासला प्रीमियर लीग चारी बाजू विश्वजीत गरुड is here. He will take care. Another beautiful sixer. Brilliant batting by Vishwajit. He is playing at 49. अर्धशतक बनाने के लिए 1 रन की जरूरत है आखिरी गेंद शेष है प्रसन्ना को भी इन्होंने नहीं छोड़ा है पिछले ओवर में आर्यन के ऊपर हमला इस बार प्रसन्ना तेज तर्रार गेंदबाजी करने वाले गेंदबाज स्लॉग ओवर स्पेशलिस्ट है लेकिन विश्वजीत गरुड़ ने दमखम दिखाया आखिरी गेंद शेष सिंगल लेना चाह रहे हैं क्या वो अर्धशतक पूरा हुआ रन बनाने के मौके होते 1000 अर्धशतक नहीं आता बार बार विश्वजीत गरुड़ ने अपना अर्धशतक पूरा किया ये स्पेशल खिलाडी है एकदा जोरदार टाळ्याचा गजर विश्वजीत गरुडसाठी होऊन जाऊ द्या स्पर्धेतलं दमदार अर्धशतक त्याने ठोकले गाजते खडक वासला प्रीमियर लीग चारी बाजूला गाजते खडक वासला प्रीमियर मयूर एकच मिनिट विश्वजीत गरुड एकदा विनंती आहे बॅट तुमची वरती हवेत घ्या टाळ्यांचा गजर सिंहगड वरून होऊन जाऊ द्या टाळ्यांचा गजर ये खिलाड़ी है कासिम कास पूरे हुए 50 याद रखेगा इतिहास सुपर बॅटिंग बाय विश्वजीत गरुड 16 चेंडूमध्ये 49 धावा त्याने ठोकल्या लगेचच आपण टॉसच्या दिशेने जातोय धीरजभाई शहा स्पोर्ट फाउंडेशन विघ्नेश्वर श्री गणेश आंबेगाव टॉस या ठिकाणी केला जाईल शेरीजी आमच्याबरोबर जॉईन होत आहेत अत्यंत महत्त्वाचा सामना ओपन हाफचा दुसरा सामना असेल धीरजभाई शाह स्पोर्ट फाउंडेशन आणि आंबेगाव एनबी कडक बॅटिंग झाले कडक आदरणीय चंद्रशेखर मोरे साहेब संविधान ग्रुप पुणे संघाचे संघमालक आहेत आणि आता मैदानावरती आकर्षक बॅटिंग झाले विशेष करून विश्वजीत गरुडची त्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक त्यांच्याकडनं आलेलं आहे आदरणीय सागरदादा बिंदाडे यांना मी विनंती करतोय आपण टॉस साठी यायचे एनबीचा कॅप्टन त्याचबरोबर धीरजभाई शाह संघाचे कॅप्टन या ठिकाणी आकाश एनबी संघाचे कॅप्टन या ठिकाणी आकाश उपस्थित आहेत धीरजभाई शहा विजय खडके लवकर यायचे सागरदादा बिंदाडे आपल्या शुभस्ते केला जाईल टॉस अतिशय महत्वाचा टॉस व्यावसायिक खेळाडू विजय खडके सागरदादा लवकर या आंबेगावचा संघ विजयजी खडके ते आकाश आपलं देखील अत्यंत महत्वाचा सामना दोन्ही संघांच्या या कॅप्टनसाठी सागरदादा प्लीज या सागरदादा बिंदाडे साहेब या ठिकाणी आता टॉस केल्या जाईल खडक वासला प्रीमियर लीग अमरदादा खेडेकर स्पोर्ट फाउंडेशन आलेला आहे नाण्याच्या 2 बाजू आहेत आकाश बहुत इंपॉर्टेंट मुकाबला टॉस जीता है क्या फैसला होगा और उसका रीजन क्या होगा सर टॉस जीत के फील्डिंग करेंगे उसका रीजन कुछ नहीं सर पहला अभी विकेट्स देखेंगे 5 ओवर का मैच है तो बॉलर लोग के ऊपर थोड़ा प्रेशर होगा तो इसलिए फील्डिंग नहीं रन चेज कितना करते रन तो उतना हमको फिर बेनिफिट होगा पावर प्ले बहुत इंपॉर्टेंट है अगर आप शिकारी करना चाहेंगे तो कितने विकेट चाहिए पावर प्ले में आपको नहीं विकेट्स की बॉलिंग नहीं करेंगे डॉट की बॉलिंग करेंगे सर थोड़ा बचने की कोशिश करेंगे बिल्कुल पावर प्ले में आप कितनी पावर लगाएंगे बहुत इंपॉर्टंट मैच है पावर प्ले अतिशय महत्वाचा आहे तिथे किती धावा तुम्हाला अपेक्षित आहेत सर कमीत कमी 25 ते 30 धावा अपेक्षित आहे सर पॉवर
ट्विस्टीस दोघांचा प्लॅन बनलेला आहे. या स्पर्धेबद्दल विजयजी काय सांगाल? पहिलंच पर्व आहे, आयोजन आपण या ठिकाणी पाहतोय, कसं वाटतं तुमच्या दृष्टिकोनातून? स्पर्धा खूप छान आहे सर, म्हणजे काहीच शिल्लक ठेवलं नाही. म्हणजे महेश सर आणि मयूर सरांनी खूप छान स्पर्धा भरवली आणि आम्हाला संधी दिल्याबद्दल त्यांचं पण हे 3 आपण प्लॅटफॉर्म बघतोय, 40+ आहे, त्यातलं खडकवासला प्रीमियर लीगचं आयोजन आणि आता ओपन अप. आकाशी ये बहुत इंपॉर्टेंट टीम में कोई बदलाव है, कोई नए चेहरे आए हैं? यस 2 जन हैं और बताओ. अयूब और एक बॉलर है सर इधर की है, उसका नाम नहीं पता. ऑन द बेस आपके लिए बहुत बहुत शुभकामनाएं. तो आमेगांव ने टॉस जीता और पहले गेंदबाजी करने का फैसला लिया. तो धीरज शाह टीम को करनी है गेंदबाजी, बल्लेबाजी करनी है. बहुत इंपॉर्टेंट मुकाबला है. तो इंपॉर्टेंट मैच, आमेगांव वन द टॉस एंड इलेक्टेड टू बोल्ड पास. कॉम्बॉक्स मध्ये पुन्हा एकदा आपण ऐकूया आवाज. खडक असणार आहे, बॅटिंग खडक असणार आहे. खडकवासला प्रीमियर लीगचा या ठिकाणी दमदार खेळ देखील मैदानावरती सुरू आहे, त्यामुळे प्रेक्षकांना एन्जॉयमेंट असणार आहे. जिंकण्याकरता आवश्यकता असेल 77 धावांची. संविधान ग्रुप पुणे संघानं 76 धावा या मैदानावरती उभारल्या आहेत, त्यामध्ये विश्वजित गरुडचं दमदार अर्धशतक आणि आता मातोश्रीला या ठिकाणी 5 षटकामध्ये 77 धावांचं आव्हान ठेवलं गेलं. कुणाला सुटले हाव, कोण खाऊन जाणार आहे भाव, कुठेही जाऊ नका, पात्रा सामन्याचा दुसरा रंगतदार डाव. मजा येईल प्रेक्षकांना. आणि ज्यावेळेस सामना सुरू होईल त्यावेळेस पुण्यनगरी मधला मधुर आवाज शैलेश निवंगुडे मायक्रोफोनवर. धन्यवाद. धन्यवाद प्रशांत आदवडे सर. पहिल्या डावामध्ये आपण बघितलं असाल कशा प्रकारे या ठिकाणी धावांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न वन साइड हिरो प्रमाणे करण्यात आला, परंतु दुसऱ्या बाजूने देखील तितकेच मातब्बर बॅटर आहेत आणि त्यासाठी आघाडीची जोडी जी मैदानामध्ये दाखल होते. स्ट्राईकला असतील शेरू लोहार, तर नॉन स्ट्राईक एंडला असतील अंकुश लोहार. तर गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज साऊथ पटेल. पहिलाच बॉल अक्रॉस दी बॅट, विकेट दिशेने खेळण्याचा प्रयत्न, सिंगल इथे प्राप्त होतीये. धावसंख्येचा शुभारंभ तर केला जातोय. 77 धावा या मैदानामध्ये काही अवघड नाही आणि म्हणायला गेलं तर तितक्याच सोप्याही नाहीये. साऊथ पटेल यांनी मागच्याच मॅच मध्ये क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये निर्धाव षटक हाताळलं होतं. एक मातब्बर गोलंदाज आहे, व्हेरिएशन या गोलंदाजाकडे फार आहे. मनोज दांगड आणि त्याच बरोबरीने राजेश पोकळे यांचं शुभागमन, वेलकम. इथे देखील वाईड यॉर्करचा प्रयत्न त्या ठिकाणी फसतोय. उजव्या इष्टीच्या बाहेरचा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला गेला, चेंडू मात्र निर्धाव आहे. साऊथ पटेल यांच्याकडे ना व्हेरिएशन चांगला आहे, एकतर वेग पण आहे आणि व्हेरिएशन पण चांगला आहे. त्यामुळे प्रत्येक गोलंदाजाच्या विरोधात एक चांगलं आव्हान त्यांच्या माध्यमातून इथे उभं केलं जातं, जे गोलंदाजीमध्ये आहे स्वाभाविकरित्या चांगली गोलंदाजी. इथे मात्र अंकुश लोहार यांच्या बॅट मधून बॉल निघालाय सीमा रेषा पार. एक सुनारकी लोहार यांच्या बॅट मधून आलेला हा खणखणीत षटकार 6 धावेंसाठी सिक्सर. सहा धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या होते ती 7 धावा. पहिलं षटक मैदानामध्ये सुरू आहे. इथे स्विच इट अल्टीपल्टी, वा बाई वा, या स्पर्धेतील सर्वात देखणा स्विच इट. बॉल सीमारेषेच्या पलीकडे 6 धावेंसाठी बॅक टू बॅक षटकार. सर्वोत्तम गोलंदाजाच्या विरोधात चढवलेलं आक्रमण. एक ऑन साइडला तर दुसरा स्विच हिटचा फटका, बॅक टू बॅक 2 षटकार. तिसरा जर मारला तर कपल स्टे. 2 तर आलेत. धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या होते ती 13. पहिला चेंडू सिंगल, दुसऱ्या चेंडू वरती एकही धाव नाहीये.
तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवरती लागोपाठचे 2 षटकार. पुढचा बॉल अंकुश यांच्यासाठी. पुन्हा एकदा बॅटची एज आणि तिथे मात्र विकेटचं पतन. शॉर्ट थर्ड मॅन तिथे डाऊन दी बॉल. अजून एका विकेटचं पतन होत आहे. पहिलाच बॅटर अंकुश लोहार. बॅक टू द पॅव्हिलियन. दोन षटकार आले, परंतु त्या दरम्यान तिसरा खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि त्या प्रयत्नामध्ये साऊथ पटेल यांनी मात्र यश इथे मिळवलंय. विकेटचं इथे पतन केलंय. आघाडीचा बॅटर अंकुश लोहार इथे बाद होत आहेत. पुढचा बॉल सचिन बर्गे. इथे आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती चांगला कव्हर ड्राईव्ह. बॉल देखील जाईल सीमारेषा पार. येतोय अजून एक देखना फटका सचिन बर्गे यांच्या बॅट मधून. चौकार 4 धाब्यांसाठी. धावसंख्या होते ती 17 रन्स ऑन बोर्ड. वेळ खर्च केला तर त्याचा फायदा होणार नाही. तुम्ही मीटिंग साठी वेळ खर्च कराल, तुम्हाला जेवढा अवधी दिलाय ना तेवढ्याच अवधीमध्ये तुम्हाला षटक पूर्ण करायची. ही गोष्ट मात्र विसरू नका आणि ती विसरताही येणार नाही. थोडीशी काळजी घ्या, थोडस पटपट खेळा. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 17. चांगली सुरुवात मातोश्री 11 या संघाकडून करण्यात येते. अंकुश लोहार यांच्या बॅट मधून आलेले 2 षटकार. त्यानंतर सचिन बर्गे पहिला चेंडू खेळत असताना आलेला चौकार. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 17. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्ग वरती मयांक मांगेले इथे गोलंदाजी मार्ग वरती. डावखुरे शैलीचा एक यशस्वी गोलंदाज. या गोलंदाजाने देखील अगोदरच्या काही मॅचेस मध्ये चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी केली आहे आणि तोच दरारा त्यांच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळेल का? महत्वपूर्ण मॅच आहे. स्ट्राईकला शेरू लोहार. पहिलाच बॉल लॉंग ऑनच्या दिशेने खेळला. क्षेत्ररक्षक फार दूरवरती. झेल घेण्याचा प्रयत्न. झेल हातातून निसटलाय आणि बॉल देखील सीमारेषेच्या पलीकडे इथे जातोय. हा येईल नशिबाची साथ देणारा नशिबाचा चौकार. पहिल्याच बॉलवरती आलेला चौकार. धावसंख्या होते ती 21. पुन्हा एकदा आडव्या बॅटने समोरच्या दिशेने खेचून मारलाय. चपराक शॉट. बॉल लॉंग ऑफ बाउंड्रीला भेदत सीमारेषा पार. पुन्हा एकदा बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. पिंपरी चिंचवड टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष माननीय संदीप भाऊ नाणेकर यांचं शुभागमन होत आहे. खडकवासला प्रीमियर लीग दरम्यान संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीने संदीप भाऊ नाणेकर यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत. वेलकम. 2 चेंडूंवरती आलेले 2 चौकार. हा चेंडू देखील उडवलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतील. थोडासा अवघड झेल सोप्या पद्धतीने इथे टिपून दाखवलाय. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट झेल इथे नोंदवला जातोय. शेरू लोहार इथे होतील बाद. अजून एका विकेटचं पतन. अजून एक बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन.
तिसरा मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये बॅटर इथे बाद होत आहेत. नवीन बॅटर इथे शेरू लोहार यांची जागा भरून काढण्यासाठी अमरनाथ गोरे उर्फ सोन्या ते मैदानामध्ये आलाय. ही जोडी ज्या वेळेस मैदानामध्ये असते ना, सचिन बर्गे आणि अमर गोरे, ही जोडी नेहमीच चांगली कामगिरी करते. आणि तीच जोडी मैदानामध्ये मातोश्री 11 संघाकडून पाहायला मिळेल. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन, दोघांकडची क्षमता, दोघांकडची ताकद समान आहे. आणि समान ताकदीचे खेळाडू ज्या वेळेस मैदानामध्ये येतात ना, त्यावेळेस चांगलीच कामगिरी करतात. 2 चौकारानंतर विकेटचं पतन. खऱ्या अर्थाने ही विकेट बॅटरच्या खात्यामध्ये देण्यापेक्षा इथे क्षेत्ररक्षकाच्या खात्यामध्ये देणं फार गरजेचं होतं. कारण उलट दिशेला जाऊन अगदी अवघड झेल सोप्या पद्धतीने इथे टिपून दिलेला आहे. पुढचा बॉल इथे देखील बॅटची एज आणि वाह, आज मात्र इथे कामगिरी करण्याची संधी होती. सर्वोत्कृष्ट झेल याची देखील नोंद झाली असती, परंतु प्रयत्न चांगला आहे. धावा आपल्या संघासाठी काहीशा वाचवल्यात. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होती ती 26 धावा. तुमची सर्व फर्ग्युसनची टीम इथे दाखल झालेली आहे. आलेल्या सर्व टीमचं प्रामुख्याने विक्रम आणि त्यांची संपूर्ण टीम आपलं मनपूर्वक असं स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. धावसंख्या आपण पाहतो इथे 26 धावा झाल्यात. 26 ऑन अ बोर्ड. 26 धावा झाल्यात. पुढचा बॉल नुकतंच ज्यांचं शुभागमन होत आहे, भूपेंद्र भाऊ मोरे यांचं देखील शुभागमन. राजकीय वाटचालीसाठी संपूर्ण खडकवासला प्रीमियर लीगच्या सर्व आयोजन कमिटीच्या वतीने आपलं मनपूर्वक स्वागत आणि मनपूर्वक शुभेच्छा. आपलं देखील मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर संजूभाऊ सुर्वे यांचं देखील शुभागमन होत आहे. वेलकम सर, आपलं देखील मनपूर्वक स्वागत. खऱ्या अर्थाने वडगाव बुद्रुक मधील एक ब्रँडेड व्यक्तिमत्व अक्षय शेळके यांचं देखील शुभागमन, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर सोमनाथजी शेडगे या देखील मान्यवरांचं शुभागमन होत आहे, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. 2 षटकांचा खेळ इथे संपुष्टात आलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर मातोश्री 11 या संघाची धावसंख्या 2 बॅटर बाद 26 धावा झाल्यात. येणारे 18 चेंडू आणि 18 चेंडूंमध्ये 51 धावींची गरज आहे. बघा, वेळ खर्च जास्त करू नका, ही तुम्हाला सूचना आहे. आणि ज्यावेळेस तुम्हाला धावा डिपेंड करायच्यात ना, त्यावेळेस एक चूक देखील मागात पडेल. 2 षटकं तर संपली आहेत. 26 धावा झाल्यात. अजूनही त्यापेक्षा अधिक वेगाने धावा बनवण्याची गरज आहे, कारण 18 बॉल मध्ये 51 धावींची गरज आहे. 18 बॉल 51 विजयाचं समीकरण. धन्यवाद. षटक क्रमांक 3 गोलंदाजी मार्ग वरती सनी सागर. पहिलाच बॉल अक्रॉस ची बॅट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू शरीरावरती आदळतोय. पंच इथे कळवतील. देखबाई स्वरूपाची धाव. धावसंख्येमध्ये होणारी 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 27 धावा. अजूनही 50 धावींची गरज आहे. 17 बॉल मध्ये 50 धावा. पुन्हा एकदा हा चेंडू लॉंगॉनच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केलाय. विशाल धारक तिथे तैनात. सिंगल वेगवान प्राप्त होतीये. धावसंख्येमध्ये होणारी 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 28. पहिल्या 2 चेंडूंवरती 2 सिंगल इथे प्राप्त केल्या जात आहेत. यापेक्षा अधिक मोठ्या फटक्यांची गरज आहे. अमर गोरे, सचिन बर्गे, तर गोलंदाजी मार्ग वरती सनी.
चांगली गोलंदाजी आतापर्यंत 2 चेंडूंवरती 2 सिंगल, परंतु बॅटर कशा प्रकारे कामगिरी करतील. इथे देखील पट्ट्यात आला आणि त्या चेंडूचा करेक्ट कार्यक्रम करून दाखवला. स्लॉट मधला चेंडू पाठवून दिलाय पलीकडच्या प्लॉट मध्ये 6 धाव्यांसाठी सिक्सर. त्यांचा एक चांगला डायलॉग आहे, आपल्या टप्प्यात आलं की आपण कार्यक्रम करतोच, आणि तो केलाय सुरेखरित्या. टप्प्यात आलं की कार्यक्रम झालाच पाहिजे. 6 धावींची मोहर त्या चेंडूवरती लावली जाते. 34 धावा 2 बॅटर बाद. पुन्हा एकदा बॅकफुटला गेलेत आणि काय फटका इथे सजवलाय. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून बॉल निघालाय डीप बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने. सीमा रेषा पार, नाही थांबणार, नाही वाकणार, नाही झुकणार, आता मात्र ठोकणार. चौकार 4 धाब्यांसाठी. दोन चेंडूंवरती 2 सिंगल, परंतु त्यानंतर अमर गोरे ठाऊक आहे संघाला गरज मोठ्या फटक्यांची आहे. मोठा फटका येईल त्याच दृष्टिकोनातून इथे बॅटिंग केली जाते. कधी कलात्मकता आहे, कधी ताकद आहे, ती नजाकत देखील पाहायला मिळते अमर गोरे यांच्या बॅट मधून. पुढचा बॉल सनी यांचा अमर गोरे यांच्यासाठी. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॅटची आतली एज, लेमन कट आणि त्या दरम्यान आलेली सिंगल. फार वेगवान धावाई. शॉर्ट फाईन लेगचे खेळाडू अगदी आपण पाहिलं ना तर तत्परतेने चेंडू अडवतात, फेकी करतील, परंतु सचिन बर्गे यांना धावबाद करणं भल्या भल्या क्षेत्ररक्षकांना जमणार नाही. तो फिटनेस त्यांचा दिसून येतोय वयाची 40 उलटल्यानंतर देखील. धावसंख्येमध्ये होणारी वाढ, धावसंख्या होते ती 39. 2 बॅटर बाद 39 धावा आहेत. मॅच बॉल आलाय, पंच एकदा चेक करतील आणि मगच तो दिला जाईल. जर तो योग्य असेल तर दिला जाईल. आणि पंचांनी ती शक्कल लढवलेली आहे की चेंडू ज्या वेळेस मॅच खेळण्यासाठी दिला जातो ना त्यावेळेस त्याला काहीतरी मार्किंग केली जाते. अजय आवळे सर हुशार आहेत त्या बाबतीत, कारण असा किस्सा या अगोदर ती झालेला आहे. चुकून एक वापरलेला चेंडू मैदानामध्ये आला, तेव्हापासून त्यांनी ती सुधारणा केली. आणि पंचांचा निर्णय हा अंतिम असेल ही गोष्ट लक्षात ठेवायची. चला मॅच बॉल नाही येतो लगेच. काय असेल या चेंडूची कहाणी पाहायला मिळालं ना. दूध का दूध और पाणी का पाणी. नाही देणार ते चेंडू, जो आहे तोच वापरला जाईल. स्ट्राईकला सचिन बर्गे, तर गोलंदाजी मार्क वरती सनी. पुढचा बॉल सनी यांचा, स्ट्राईकला सचिन बर्गे. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस, जोरदार अपील. पंचांचा बोट आकाशाकडे, विकेटचं होईल पतन. सचिन बर्गे कॉट बिहाइंडची शिकार. तिसरा बॅटर बॅक 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 टू द पॅव्हिलियन. तर आपण पाहतोय 39 धावा झाल्यात, तर शेवटच्या 12 चेंडूंमध्ये 38 धावेंची गरज आहे. रिक्वायर रन रेट 19 आलेला आहे. 18 मध्ये 36 झाल्यात, 39 झाल्यात. 13 धावा प्रत्येक षटकामागे बनवल्यात, परंतु आता गरज 19 धावा प्रत्येक षटकामागे गरजेच्या आहेत. यानंतर देखील एक मोठी मॅच आपल्या समोर येणार आहे. एनबी विरुद्ध धीरेनभाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशन. टॉस जिंकल्यानंतर एनबी टीमने प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. इथे टॉस किती महत्वाचा आहे यापेक्षा तुमचा खेळ किती महत्वाचा आहे. टॉस गमावल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय तर आला आणि तो सार्थ ठरवण्याचं काम बॅटरने देखील केलंय. शेवटच्या 12 चेंडूंमध्ये 38 धावा होऊ शकतात.
प्रयत्न तितकाच मोठा करावा लागेल आणि त्यासाठी अमर गोरे मैदानामध्ये आहेत. त्यांच्या बरोबरीने किरण बेरड नॉन स्ट्राईक एंडला, तर गोलंदाजी मार्क वरती मयांक. पहिलाच बॉल वाईड यॉर्कर, झपकन चेंडू निघून गेला, कळलाच नाही. सरळ चेंडू निर्धाव, डॉट. डावखुऱ्या शैलीच्या बॅटरच्या विरोधात डावखुऱ्या शैलीच्या गोलंदाजाने गोलंदाजी करणं म्हणजे फार अवघड काम, परंतु मयांक या परिस्थितीशी जुळवून घेत आहेत. चांगला चेंडू पहिला निर्धाव, 11 मध्ये 39. पुन्हा एकदा चेंडू इथे आपण पाहतोय निर्धाव, बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव आहेत. वारंवार इथे निर्धाव चेंडू हाताळले जात आहेत. काय गोलंदाजी इथे केली जाते. बॅक टू बॅक 2 चेंडू इथे निर्धाव आहेत. 10 चेंडू आणि 38 धाब्यांची अजूनही गरज आहे. निम्म्या झाल्यात, निम्म्या बनवायच्या आहेत. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. आता मात्र स्ट्राईक स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न किरण बेरड इथे करतील, तर आपली स्वतःची विकेट इथे सॅक्रिफाईस करतील अमर गोरे. बॅक टू द पॅव्हिलियन. चौथा बॅटर, क्रिकेट मधली आत्महत्या, धावबा 2 तंबूच्या आश्रयाला. बॅक टू द पॅव्हिलियन. या क्रीडा नगरीमध्ये होत आहे, ज्यांची संकल्पना, ज्यांचे कष्ट सत्यामध्ये उतरवण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून करण्यात आलं, या स्पर्धेचे मुख्य आयोजक, मुख्य आधारस्तंभ आपल्या सर्वांचेच लाडके अनिल भूमकर साहेबांचं शुभागमन होत आहे. मी सर्वांनाच विनंती करेल, एकदा जोरदार टाळ्यांनी अनिल भूमकर यांचं स्वागत या क्रीडा नगरीमध्ये करायचं आहे. वेलकम दादा, आपल्याला विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. यांच्या स्वप्नातून खऱ्या अर्थाने ही स्पर्धा उदयास आली. आयोजकांचं काम आहे आयोजन करणं, परंतु त्यांना गंभीर पाठिंबा देणं, अशा आयोजकांमध्ये अनिल भूमकर साहेबांचं काम आणि योगदान फार मोठं आहे. पुढचा बॉल किरण बेरड, चेंजअप पेस इथे हाताळला जातोय. वाह, काय गोलंदाजी आहे. अप्रतिमरित्या अक्षरशः भिंगरीप्रमाणे चेंडूला गर 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 फिरवलं आणि सरळ यष्टीरक्षक यांच्या हातामध्ये जाऊन विसावलं. धावसंख्येत कुठल्याही प्रकारची वाढ नसेल. लागोपाठचे 4 चेंडू इथे निर्धाव आहेत. डॉट, 5वा देखील डॉट. क्या बात है मयांक, काय गोलंदाजी करतायत. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय मयांक. मयांक नाम सुन के फ्लॉवर समजे क्या, फायर है मैं फायर. गोलंदाजी मध्ये ती फायर पाहायला मिळते. तो वेग, ते व्हेरिएशन. पुढचा बॉल, अजून एक मेडन ओव्हर. गोलंदाजी आवडली का? वाजवा टाळ्या. मेडन ओव्हर प्लस विकेट. वाजवा, गाणं वाजवू शकता तुम्ही यासाठी. राजकीय क्षेत्रामध्ये देखील काही कार्यकर्ते म्हणा, समाजाची सेवा करणारे समाजसेवक म्हणा, भूपेंद्र साहेबांचं देखील शुभागमन झालंय आणि त्यामुळे व्यासपीठ आज फार भरून आलेलं आहे. प्रेक्षकांबरोबर मान्यवरांची देखील उपस्थिती आहे, कारण आज शेवटचा दिवस आहे. शेवट नेहमीच गोड करावा आणि तोच प्रयत्न इथे मान्यवर देखील करतायत. गोलंदाजी मार्क वरती प्रदीप नैनी उर्फ डॉन. गोलंदाजी मार्क वरती महाराष्ट्र पोलीस दलातील कर्तव्य दक्ष पोलीस. पहिला चेंडू, पहिलाच बॉल, गती परिवर्तन, ऑन साइडला खेळलाय. 1 धाव त्या दरम्यान मिळेल. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. संपूर्ण भारतभरामध्ये असं कुठलं मैदान नाही जिथे प्रदीप नैनी उर्फ डॉन हे नाव घेतलं जात नाही. कुठलीही स्पर्धा असू द्या, प्रदीप नैनी तिथे खेळतोच.
मग ते 40 प्लसचा असू द्या, खुल्या गटातला असू द्या, स्थानिक असू द्या. पुढचा बॉल पुन्हा एकदा स्लॉट मध्ये टाकलाय किरण बेरड यांच्या बॅट मधून. हा निघालाय एक दर्जेदार षटकार 6 धाब्यांसाठी. सिक्सर. चांगला षटकार इथे येतोय. 6 धाब्यांची मोहर देखील लावली जाते. धावसंख्या होती ती 46 धाबा. हा चेंडू देखील निर्धाव टॉट. सबमरीन डिलिव्हरी. टप्पा पडल्यानंतर चेंडूची उसळी काहीशी कमी झाली, त्यामुळे आपण बघतोय चेंडू सरळ अगदी कमी उंचीचा यष्टीरक्षकाच्या दिशेने. काय खेळ केलाय संविधान पुणे पोलीस 11 या संघाने. अप्रतिम. पुन्हा एकदा ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. विशाल धारक तिथे तैनात. झेल सोडणार नाही. विकेटचा अजून एका पतन होईल. किरण बेरड जेल बांधून तंबूच्या आश्रयाला. बॅक टू द पॅव्हिलियन. कडे आपण वळतोय. ज्याप्रमाणे मॅच रंगतदार आहे ना, त्याप्रमाणेच आमचे डीजे मास्टर देखील प्रेक्षकांची आणि खेळाडूंची मनं जिंकण्याचं काम करतायत. डीजे महेश पायगुडे चांगल्या पद्धतीने गाणी वाजवतायत. बघूया आता इथे या गाण्याला दाद कशा प्रकारे दिली जाईल. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. उरलेल्या सेहेचाळीस धावा झाल्यात. इथे देखील गती परिवर्तन ओळखलं. फुल टॉस वरती फुल टोल वसूल केलाय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे आर पार फरार. येईल षटकार 6 धावा. पुढचा बॉल इथे देखील बॅटची एज, परंतु धाव इथे मिळत नाहीये. आणि आपण पाहतोय पहिल्या सेमीफायनल मध्ये ऑल इंडिया ओपन गटातील पहिला संघ मेगा फायनल मध्ये दाखल होतोय. संविधान क्रिकेट क्लब पुणे पोलीस 11 हा संघ दिमाखामध्ये मेगा फायनल मध्ये दाखल होतोय. विजेत्या संघाचं अभिनंदन. तर जो संघ पराभूत झालाय त्यांना देखील 3ऱ्या किंवा 4थ्या क्रमांकावरती इथे मात्र विराजमान होताना आपण पाहणार आहोत. पहिली सेमीफायनल संपली आहे. लगेच आपण दुसऱ्या सेमीफायनल कडे वळतोय आणि तिथे आपण पाहतोय दोन्ही दिग्गज संघ एकमेकांच्या विरोधात खेळतील. एका बाजूने NB तर दुसऱ्या बाजूने धीरेनभाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशन. धन्यवाद. मी मॅन ऑफ द मॅचच्या किताबासाठी काही मान्यवरांना इथे आमंत्रित करेल. भूपेंद्र भाऊ मोरे, संजयजी सुर्वे, सोमनाथ भाऊ शेडगे या तिन्ही मान्यवरांना आणि त्याचबरोबर अनिल भाऊ भूमकर, चारही मान्यवरांना मी विनंती करेल मॅन ऑफ द मॅच हा किताब इथे प्रदान करण्यात येईल. ज्याच्या बॅटची धार सर्वांनीच पाहिली, गोलंदाजांवरती केलेले वार ज्यांनी सगळ्यांनीच पाहिले, तो बॅटर ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. विश्वजित गरुड 17 चेंडूंमध्ये 50 धावेंची नाबाद इनिंग ज्यांनी पेश केली ते विश्वजित गरुड ठरतील मॅन ऑफ द मॅचचे मानकरी. चला या मॅन ऑफ द मॅचचा किताब. विश्वजित इकडेच या डायरेक्ट. विश्वजित, विश्वाला जिंकण्याची ताकद नावातच आहे
आणि कर्तृत्व देखील कुठेतरी तसंच दिसून आलं. आणि काय बॅटिंग केली. अठ्ठ्याहत्तर 48 क्रमांकाची जी किया गाडी आहे ना, कोणाची असेल गाडी मालकांना विनंती आहे थोडीशी बाजूला घ्या, थोडासा पार्किंगचा इश्यू होतोय. आणि मी तुम्हाला मगाशी सांगितलं की तुमच्या गाडीमुळे कुठल्याही गाड्यांना अडथळा होता कामा नये याची काळजी घ्या. एखादा जेसीबी आला तर जेसीबीचं नुकसान होईल, त्यामुळे किया गाडी लगेच काढून घ्या. या विश्वजित गरुड मॅन ऑफ द मॅच. सांगलीचा खेळाडू आहे आणि आज खडकवासला प्रीमियर लीग मध्ये इथे अप्रतिम असा खेळ. इथे पारितोषिक सिक्सर सुप्रीमोची आकर्षक अशी बॅग, त्याचबरोबर शिवभक्त अनिकेत दादा जावळकर, शिवभक्त विनोद दादा जावळकर यांच्याकडून देखील एक स्पोर्ट्स बॅग, त्याचबरोबर फिक्स पट यांच्या दालनातील प्रोटीन शेकर आणि त्याचबरोबर प्रत्येक प्रोडक्ट वरती 40% ऑफचं कूपन इथे प्रदान करण्यात येईल. आणि मॅन ऑफ द मॅच ची आकर्षक अशी ट्रॉफी आपण विश्वजित गरुड यांना प्रदान करतोय. हा एक महत्वाची न्यूज येते की विश्वजित गरुड तब्बल 50 ते 60 खेळाडूंना मोफत प्रशिक्षण देतात क्रिकेटचं. आणि त्याचबरोबर गरीब विद्यार्थ्यांकडून किंवा गरीब खेळाडूंकडून एकही रुपया ते घेत नाहीत. यासाठी जोरदार टाळ्या. मला वाटतं ते 50 ते 60 खेळाडू जे तुम्ही शिकवताय ना, त्यांची कुठेतरी आशीर्वाद लाभलेत. काय सांगाल ज्यावेळेस संघ अडचणीमध्ये होता आणि बॅट मधून धावा यायला लागल्या.